की आज ते आपल्या मंडळी सहित या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे गाण्याची। तर भाऊ निवांत असायला पाहिजे आणि तुमचा देव तो विषय असायचा आजचा ब्लॉग खूप भारी असणार आहे कारण आज आहे ख्रिस्ती जनजागृती मेळावा आणि विषय पूर्णपणे हार्ड होणार आहे। व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा, लाईक करा, मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो नक्की करा। खूप चांगला सपोर्ट तुम्ही दाखवत आहे, असंच सपोर्ट करत राहा। व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, भेटूया व्हिडिओमध्ये। चला तेरी जय तेरी जय तेरी जय। विनंती करतो की आपण समोर ज्या खुर्च्या आहेत त्या ठिकाणी आसनस्थ व्हावं। सावध रहा, जागृत रहा, स्वाभिमानाने जगण्यासाठी ख्रिस्ती जनजागृती मेळावा 2025 या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ख्रिस्ती बांधवांचं, त्याचबरोबर ख्रिस्ती आचार्य वर्गांचं, सर्वांचं या मेळाव्याच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आपण सर्व गौरव देवबापाला देऊया, आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आभार मानतो, उपकार स्तुती करतो देवबापा। आजचा सुंदरसा दिवस तू आमच्या जीवनासाठी जोडलास प्रभू। आजची वेळ, आजचा समय ही केवळ तुझी दया आणि तुझी कृपा आहे प्रभू, कारण आज असे कित्येक लोक या जगामध्ये नाहीत माझ्या देवा। केवळ तुझ्याच कृपेमुळे आम्ही आज जिवंताच्या भूमीवर आहोत देवबापा। दयाळ परमेश्वरा, आज आम्ही सर्वजण, सर्व तुझी लेकरं प्रभू परमेश्वरा, या कार्यक्रमाच्या निमित्त प्रभू परमेश्वरा आज आम्ही सर्वजण एकत्र आहोत प्रभू। हार्दिक स्वागत आहे आणि मी काही काळ म्हणणार नाही स्तुती आराधनेमध्ये जाण्यासाठी, कारण स्तुती आराधना आपण नेहमी सतत ह्या भूतलावर जोपर्यंत आपलं अस्तित्व आहे आवाज उठाएंगे जनाशय आपल्या जागेवर आपण उठून उभा राहू शकतो। संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही देख सका हमको तू पाप के सागर में और बन के मनुष्य आया आकाश के सागर में। मंचावरचे जे उपस्थित आहेत त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो व आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलण्याची ही संधी दिली। सर्वप्रथम माझा विषय आहे आजचा होते, त्यांना देखील त्यांनी येशूचं नाव सांगितलं आणि लोकांचं त्या ठिकाणी तारण झालेलं आहे। आणि त्या ठिकाणी थोमा भारतभूमीवर पहिला येशू ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झाला आणि थोमाची कबर सध्या मद्रासमध्ये आहे। त्यानंतर दुसरी जर सुवार्ता जर बघितली तर कोण आणली, आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये वाइल्डर मेमोरियल चर्च आहे, खुद्द पाळेसाहेबांच्याच नावानं एक चर्च आहे आणि जवळजवळ 150 वर्षापूर्वीचं चर्च आहे, असा आपला गौरवशाली इतिहास आहे। त्यानंतर जर पाहिलं तर की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये येशूचं कार्य पुढे आलेलं आहे आणि 1854 जर पाहिलं तर मिरज ख्रिश्चन चर्च व ऑनलेस हॉस्पिटल यांची स्थापना झालेली आहे। आणि कोल्हापूर, कडोली, सांगली या भागामध्ये जर पाहिलं तर देवाचे सुवार्तिक हेनरी हॉवर्ड व मिसेस ॲग्नेस हेनरी हॉवर्ड यांनी
सांस्कृतिक प्रसाराचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे सुवार्ता कोल्हापूर, सांगली, कडोली आणि जो दुर्गम भाग आहे आपल्यामध्ये ख्रिस्तपूर्व स्वातंत्र्यपूर्व काळात त्या ठिकाणी सुवार्ताचं काम सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं की अनेक मिशन्स इंडियामध्ये आलेले आहेत. तर असे सन्माननीय लाडके रेव्हरंड प्रेस्बिटेरियन इन्चार्ज उपाध्यक्ष कोल्हापूर धर्मप्रांत सन्मान्य चोपडे बाळासाहेबांना विनंती करतो त्यांनी खासदार साहेबांचं बुके देऊन स्वागत करावं. टाळा वाजूया. आम्हा सर्वांना परिचित आहेत लहानापासून थोरांपर्यंत ज्यांना बापू माहिती नाही असं मला वाटतं की एकही सांगली जिल्ह्यामध्ये व्यक्ती नाहीये. बापू म्हटलं की समाजाचा आधार, गरिबांचा आधारवड. सन्माननीय स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक सुरेश बापू औटी, मी विनंती करतो की त्यांचा सन्मान चोपडे बाळासाहेब करतील. जोरदार टाळ्या वाजूया. तुमच्या टाळ्या कमी पडतायत. यावेळेला या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मेळाव्याचे जे स्वागत कमिटी आहे त्यांच्या वतीनं आपण सर्वजण जोरदार टाळ्यांनी सन्माननीय खासदार विशाल दादा पाटील यांचं स्वागत मनापासून या मेळाव्याची कमिटी स्वागत करत आहे. जोरदार टाळ्या आपण वाजूया. तुम्हा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये सन्माननीय विशालदादा पाटील विद्यमान खासदार यांचं मंचावर स्वागत होत आहे, आगमन होत आहे. जोरदार टाळ्या असं करतात. जे मागे उभा राहिलेले बंधू आहेत कृपया डाव्या बाजूला स्टेजच्या कृपया खुर्च्या रिकाम्या आहेत, कृपया येऊन बसायची विनंती करतो. जे मागे आहेत प्रभूमध्ये विनंती आहे की पुढे येऊन स्थानापन्न व्हा. जे उभा राहिलेले भाऊ लोक आहेत जे या मेळाव्यासाठी आलेले तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला खुर्च्या आहेत, बसून घेऊया. असे तुमचे आणि माझे लाडके जिल्ह्याचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील यांचं जनजागृती मेळावा 2025 या समितीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करत आहे. आणि सर या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी सन्माननीय ज्यांना हे दर्शन लाभलं, ज्यांनी आपल्या खांद्यावरती ही धुरा घेतली, अशी तुमचे आणि माझे लाडके रेव्हरंड सन्माननीय श्रीनिवास चोपडे बाळासाहेब ज्यांनी ख्रिस्ती जनजागृती मेळाव्याची विस्तार बोलतील. नाही माहित असतं सर्मन निवांत असतो तसा. ग्रेस ख्रिश्चन चर्च ख्रिश्चन जागृती मेळावा 2025 च्या आयोजित कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले रेव्हरंड श्रीनिवास चोपडे पालकजी, मंचावर उपस्थित असलेले कोऑर्डिनेटर सेक्रेटरी कोल्हापूर डायोसिस काउन्सिल मान्य रणजितजी भोरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले आपल्या मिरज नगरीचे नेते, आमचे बंधुतुल्य
मान्य सुरेश बापू आवटी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रत्येकाची नावं घेण्यात मी वेळ घेणार नाही, पण काही ठराविक जी गायकवाड साहेब खजिनदार कोल्हापूरचे आले आहेत ते, राम कांबळे साहेब, भोरे साहेब, नायन सर, या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, धर्मासाठी काम करणारे सर्व पालक आणि ह्या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचे व ख्रिस्ती धर्मावर प्रेम असलेले सर्व बंधू भगिनी मित्र हो, मी सातत्याने सांगतो की माझी जी सुरुवातीची शिक्षणाची संधी ही मला मुंबईत एका कॅथलिक स्कूलमध्ये झाली. त्या ठिकाणी आपण जे कॉन्व्हेंट म्हणतो त्याच पद्धतीनं जेजुईत स्कूल हे आमचं होतं, जे पालक लोक त्या ठिकाणी चालवतात. की मी ख्रिश्चन शाळेत होतो, कॅथलिक शाळेत शिकायचो, माझा धर्म हा वेगळा होता आणि तरी सुद्धा माझ्यावर तिथल्या कुठल्याही शिक्षकांनी त्यांचा धर्म माझ्यावर लादायचा प्रयत्न कधी केला नाही. आणि मुंबई सारख्या ठिकाणी ख्रिश्चन समाज हा अल्पसंख्याक जरी असला तर आमच्या शाळेत शिक्षकांच्या बाबतीत ख्रिश्चन समाज अल्पसंख्याक नव्हता. तिथं मेजॉरिटी असताना आमच्या मुलांवर कुठल्याही पद्धतीचा दबाव नव्हता, मात्र चांगले संस्कार हे त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना मिळाले. ते लहानपणी चांगले संस्कार मिळाले असल्यामुळे काही गोष्टी ख्रिश्चन समाजाच्या, कॅथलिक समाजाच्या, म्हणजे अगदी जीसस क्राइस्टच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व घटना हे आम्हाला शाळेत शिकायला मिळाल्या. इंग्रजी सुद्धा आम्ही त्या जेजुईत स्कूलमध्ये शिकू शकतो, ते आपल्या सर्वांना माहितच आहे. मग दिल्लीत इंग्रजी आणि हिंदीत बोलल्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांवर दबाव पडतो, त्यांना तो मुद्दा कळतो. आपण मराठीत बोलतो तर सभागृहातल्या फक्त 50 लोकांनाच मराठी येत असते, उर्वरित 500 लोकांना कळत नसते. हिंदी आणि इंग्रजी अशी भाषा आहे की त्या दोन्ही भाषा मिसळ केला जवळजवळ सगळ्यांना आपली भाषा कळते आणि सांगलीकडे पूर्ण सभागृहाचं लक्ष, ध्यान हे आकर्षित करता येते. तर ही जडणघडणी ही मला त्या ठिकाणी मिळाली, ती माझ्या लहानपणापासून मिळाली. सांगलीत सुद्धा येत असताना प्रत्येक सणाला समाजाने मला सोबत घेतलं, आपल्यासारखं केलं, आमच्या वडिलांना आपल्यासारखं वागवलं. तुमचा क्रिसमसचा कुठलाही सण असला त्या सणाला तुम्ही तुमच्या कित्येक लोकांच्या घरात तुम्ही आम्हाला बोलवलं आहे. ईस्टरचा सण असला, ईस्टर सणात सुद्धा तुम्ही कित्येक लोकांनी तुमच्या घरी आम्हाला बोलवून ईस्टर एग असेल, इतर प्रकारचे पदार्थ असतील, तुम्ही आम्हाला खायला दिलेले आहेत. माझेही सर्वात जवळचे मित्र हे काही कॅथलिक समाजाचे आहेत, ते आज परदेशात शिकायला निमित्त जाऊन आता तिथंच स्थायिक जरी झाले असले तरी आजही तो जिव्हाळा आमचा कायम आहे. एक राजकीय चुकीची कल्पना ह्या देशात निर्माण होत चालली. कधी मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जाते, कधी ख्रिश्चन समाजाला टार्गेट केलं जाते. काही लोक आहेत, हा सर्व समाजाचा दृष्टिकोन नाही. हिंदू समाज हा ह्या देशात सर्वात जास्त संख्येनं आहे. मी त्या समाजाचा असताना मला असं वाटत नाही, माझ्या सोबतच्या लोकांना असं वाटत नाही. तुमचा धर्म वेगळा आहे, माझा धर्म वेगळा आहे, पण तुमचा धर्म तुमच्या पद्धतीनं करायची मुभा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधान स्थापनेत दिलेली आहे. आणि म्हणून तो स्वातंत्र्य मला आहे, तुम्हाला आहे, आपल्या सगळ्यांना आहे, मुस्लिम समाजाला आहे, प्रत्येक समाजाला. पण दुर्दैवानं ह्या परिस्थितीत आपल्यातल्या काही लोकांना कदाचित भीती वाटत असेल, काळजी वाटत असेल, आत्ताची काळजी वाटत असेल, आपल्या पुढच्या पिढीची काळजी वाटत असेल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही आमच्या धर्माचा प्रचार करणार, आम्ही आमच्या धर्माची वागणूक, आम्ही आमचे सर्व सण साजरे करणार. पण हे सगळं होत असताना तुम्हाला कुणीही असुरक्षित वाटेल असं वागणूक देत असेल तर त्याला सामना हा आमच्याशी करावा लागणार आहे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार. आणि तुम्हीच नव्हे,
ह्या सांगली जिल्ह्यात सुद्धा वसंतदादा त्यावेळी प्रमुख असताना अल्पसंख्याक इतरही समाज जो आज कदाचित राजकारणात पुढे गेला असेल असा समाज तोही त्यावेळेला गांधींच्या हत्येनंतर त्या समाजाला सुद्धा त्रास ह्या ठिकाणी झाला होता. तुमची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे. धाडसाने माझ्याकडे या, मला भेटा, मला सांगा. हो, थोडा वेळ आम्हाला कमी पडतो, कामं जास्त आहेत, पण तुमच्या प्रत्येक कामासाठी धावून यायची जबाबदारी ही माझी आहे. मला ती वडिलोपार्जित मिळाली आहे. माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिलेली आहे, माझ्या आजोबांनी ती शिकवण दिलेली आहे. ती वसंतदादांची घराची जबाबदारी आम्ही समजतो. आमच्या घराचा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्यासाठी आज राबायला तयार आहे. काही अडचणी असतील तुम्ही धाडसाने आमच्याकडे या. सुरक्षित तुम्हाला सगळ्यांना ठेवणं ही आमची जबाबदारी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही जबाबदारी पूर्ण करत राहणार हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी आश्वासन देतो. तुम्ही आज सगळे जमलात. तुमच्या ह्या चांगल्या घरगुती कार्यक्रमात सुद्धा तुम्ही मला बोलवलात, मला मान दिलात, ह्याचबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. लवकरच होणाऱ्या सणाला तुम्ही आम्हाला बोलवा, प्रत्येक कार्यक्रमाला बोलवत राहा, घरी बोलवा. आम्हाला एक भरपूर आवड आहे तुमच्या समाजाची नवीन नवीन स्वीट्स आणि गोड पदार्थ खायचे, त्यामुळे प्रत्येक जण मला बोलवा. निश्चितच मी तुमच्या घरचा सदस्य समजून मी तुमच्याकडे येईन. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मला आज बोलवलं, मला मान सन्मान दिला, ह्याबद्दलही आभार मानतो. आणि मला आजचा जरा दिनचर्याचा कार्यक्रम जर आज खूप कार्यक्रम असल्यामुळे मला लवकर जायला लागले, ह्याबद्दल तुमच्या मी क्षमा मागतो. निश्चितच पुढच्या कार्यक्रमात मी ठरवून जास्त वेळ देईन. तरी तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. सन्माननीय खासदार साहेबांचे मनापासून आभार आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या अतिशय सुंदर अशा बोलक्या शब्दांनी त्यांनी आम्हाला संबोधित केलेला आहे. पर्सिक्युशन टास्क फोर्स, आपण जोरदार टाळ्या वाजवू. सर्वजण आपण उठून उभारू आणि टाळ्या वाजवूया. वेगवेगळ्या क्षेत्रात देवाचे सेवक, खेड्यापाड्यात, गाव वस्ती, तसेच सन्मानित खासदार साहेबांना आपल्या प्रमुख ठराव आणि मागण्यांचं निवेदन या मेळाव्याच्या द्वारे आपल्या ज्या मागण्या आहेत त्याचा ठराव करून खासदार साहेबांना ते निवेदन आपण देत आहे. जनजागृती मेळावा 2025 ची समिती या मागण्याचं निवेदन खासदार साहेबांना देत आहे. ते गोव्यातून गेलेला आहे, त्याचे पुरावे तिथं आहेत. सलमोनानं इथून मोर जे आहेत ते मोर भारतातून इस्रायलला नेलेले आहेत. म्हणजे इस्रायलचं कनेक्शन, यहुदी लोक जे आहेत तिथं अजून गोव्यामध्ये सिनेगॉग्स आहेत. इस्रायल ज्यू लोकांचे सिनेगॉग्स अजून गोव्यामध्ये आहेत. पवित्र शास्त्राची लिंक जे आहे, भारताचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये देखील केलेला आहे. रूतच्या पुस्तकामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. त्यामुळे धर्म आणि जात यामध्ये गुरफटून जाऊन त्यांचा फॉर्म रिजेक्ट करता येत नाही. शासनाला त्यांनी त्या निवाड्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याला त्याचा फॉर्म स्वीकारणं शासनानं आवश्यक आहे. त्यामुळं धर्म आणि जात पेक्षा आपण भारतीय नागरिक आहोत आणि भारतीय नागरिकाला काही अधिकार संविधानामध्ये दिलेले आहेत ते आम्ही जाणून घेणं आवश्यक आहे. त्यामुळं कायद्याविषयी सेमिनार, प्रत्येकाला कायदा माहिती असणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आहे, बऱ्याच लोकांना त्यातल्या प्रोव्हिजन्स काय आहेत हे माहिती होणं आवश्यक आहे. त्यासाठीच लीगल सेमिनार, कायद्याविषयक सेमिनार आपले असतात. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही लोणावळ्यामध्ये होतो. लोणावळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले पालक आलेले होते या लीगल सेमिनारसाठी. महिलांना
7 जानेवारीला ते पालकांचे वडील वारले, त्यांना पुरायला जागा दिली नाही, सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. त्यांची बॉडी जी आहे मॉर्चरी मध्ये ठेवून त्यांना त्यांचा मुलगा जे पाळक सुप्रीम कोर्टामध्ये लढाई, आणि 2 दिवसापूर्वी निकाल आला. काय निकाल आला? की त्यांना सन्मानानं पूर्ण आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे? अशा तऱ्हेच्या गोष्टी घेऊन या समाजामध्येच त्याचा निपटारा होणं आवश्यक आहे. सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की पुरायला जागा न देणं त्यांचा मूलभूत अधिकार आहे. पुरायला जागा देण्याचा मूलभूत अधिकार आहे, आणि जागा न देणं हे म्हणजे त्यांचा राईट, फंडामेंटल राईट तुम्ही काढून घेत आहात. त्यामुळं अशा तऱ्हेचं जे काही होत असेल तर समाजामध्ये सुद्धा प्रबोधन होणं आवश्यक आहे. मिरज जिल्हा सांगली या स्थळातून प्रमुख ठराव या बैठकीमध्ये या मेळाव्याच्या निमित्तानं मी वाचून दाखवत आहे. ख्रिस्ती समाजासाठी काम केलेल्या थोर सामाजिक सेविका पंडिता रमाबाई यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. ख्रिस्ती समाजासाठी ख्रिस्ती आर्थिक महामंडळ स्थापन करावे. अल्पसंख्याक समाजाला मिळणारे सर्व शासकीय लाभ व सवलती ख्रिस्ती समाजाला सुद्धा मिळावे. ख्रिस्ती समाजाला ग्रामीण व शहरी भागात दफनभूमी, कब्रस्तान साठी जागा व सुविधा मिळाव्या. ख्रिस्ती समाजाला ख्रिस्ती समाज सांस्कृतिक भवन शहरी व ग्रामीण भागात उभारण्यात यावे. ख्रिस्ती समाजातील लोकांना शासनाच्या वेगवेगळ्या मंडळावर अथवा समितीवर अग्रक्रमाने प्रतिनिधित्व देण्यात यावं. ख्रिस्ती धर्मगुरू, पालक व सुवार्तिक यांच्यावर होणारे खोटे धर्म प्रसाराचे, धर्म परिवर्तनाचे आरोप थांबवावेत. चर्च उपासना मंदिराच्या संरक्षणासाठी खास उपाययोजना कराव्यात व चर्चवरील हल्ले थांबवावेत. ख्रिस्ती समाजातील विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात यावं. ख्रिस्ती समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्यात यावं. शेवटचा ठराव यासाठी केलेला आहे. मिरज येथील आरोग्य पंढरीचे जनक व जगप्रसिद्ध असे वेलनेस मिशन हॉस्पिटल सध्या आर्थिक अडचणीमुळे बंद असून ते पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाच्या विशेष आर्थिक फंडातून आर्थिक मदत मिळावी. या ठिकाणी मी ठराव वाचलेले आहेत. या ठरावाचा पाठपुरावा मी माननीय आवटी साहेब यांना मी करतो. या ठरावाच्या अनुषंगानं आम्हाला ज्या समस्या आहेत त्या शासनाला कळवाव्या आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही ते कळवून आम्हाला ह्या पद्धतीनं आपल्याला सगळं करून घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी माझं ऐकलं, काय चुका झाल्या असतं तर क्षमा करा. आणि मी हे माझं थोडक्यात भाषण संपवतो. जय ख्रिस्त. बरोबर आहे. त्या जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे. तो पाहून देणारा परमेश्वर आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टी सिद्धीस नेणार आहेत. यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये 1,00,000 लोकांचा मेळावा इथंच होणार आहे. आणि त्या मेळाव्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील बापू घेऊन येतील. नक्कीच हा तेवढ्या मोठ्या प्रमाणात परमेश्वर हा मेळावा आशीर्वादित करणार आहे आणि त्यासाठी आतापासून प्रार्थना करा, तयारीस लागा, कंबर कसा, विश्वासाने उभं राहा. पुरवठा करणारा देव तुमच्या बरोबर आहे. चालायला सुरुवात करा, वाहन पुरवणारा देव तुमच्या बरोबर आहे. काळजी करू नका, निराशित होऊ नका. या साठी जोरदार टाळ्या वाजवा. मी यावेळेस त्यांना आमंत्रित करतो आणि यावेळेस ते आपल्याला बोध करतील आणि त्यानंतर आपण प्रार्थना करू
आणि राष्ट्रगीत म्हणून आपण या कार्यक्रमाचा समारोप करू. आज आपल्या ख्रिस्ती जनजागृती मेळावा 2025च्या कार्यक्रमासाठी उपस्थित असले आमचे महाराष्ट्राचे आदरणीय विशालदादा पाटील, ज्यांनी हा जनजागृती मेळावा आयोजित केला आणि सर्व समाज एक संघटित व्हायला पाहिजे अशी ज्यांची मनापासून भावना होती, ते तुमच्या आमचे सर्वांचे पालक, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीनिवास चोपडे सर, यांच्यासाठी एकदा हा मेळावा घेतल्याबद्दल आपण टाळ्या वाजव्या. या कार्यक्रमासाठी खास करून उपयोग असलेले इचलकरंजी नगरीचे माझे नगरसेवक, माझे सहकारी मित्र, म्हणजे जुन्या काळचे माझे मित्र आहेत, गेले 25-30 वर्ष आमचा त्यांचा संबंध आहे, असे आमचे आवळे साहेब. या कार्यक्रमासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले असे आमचे सहकारी मित्र रणजित बोरे, त्यांचे सर्व सहकारी गायकवाड साहेब, मागण्या मान्य करून घ्या झाले. आपल्या समाजावर कुठलाही अन्याय झाला तर ते दूर करण्यासाठी झालं तर ज्या वेळेला समाज एक संघ असतो, निर्माणकर्त्या आमच्या जिवंत उद्धारक देवा प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या सर्व टीमला मी तुझ्या दयेच्या स्वाधीन करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यांचं समर्पण आम्ही तुझ्या हातामध्ये करीतो. येणाऱ्या काळामध्ये तुझ्या लोकांच्या हितासाठी प्रभू कार्य करण्यासाठी तुझा दैवी अनुग्रह तू त्यांना दे. तुझं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य, चातुर्य येशूच्या नावामध्ये पुरव आणि तुझ्या आणि तुझ्याच गौरवासाठी यांचा तू उपयोग करून घ्यायचा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमचे सन्माननीय बापू साहेब यांच्या राजकीय सर्व जबाबदाऱ्यांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्या सेवेसाठी, सामाजिक सेवेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. God bless you. Good night and safe journey.